लपलेल्या खजिन्याचा रहस्य. विलो क्रीकच्या शांत गावात एक उबदार उन्हाळ्याची दुपार होती. सोन्यासारखी उन्ह टेकड्यांना आणि जंगलाला सौम्य प्रकाशात न्हाऊन टाकत होती. या गावात माऊ आणि नाऊ या दोन बहिणी राहत होत्या, ज्या नेहमीच कोणतं ना कोणतं साहस शोधत असायच्या. माऊ, मोठी बहीण, धाडसी आणि कल्पक होती, तर नाऊ, लहान बहीण, खूपच जिज्ञासू आणि काहीतरी अनोखं ओळखण्याची क्षमता असलेली होती. एके दिवशी घराच्या जुन्या अटारीत खेळताना त्यांना एक जुनी चामड्याची जाडजूड पुस्तक सापडली, जी एका शेल्फच्या मागे लपलेली होती. तिचे पानं जुनी आणि पिवळसर झाली होती आणि मुखपृष्ठावर सोनसळी अक्षरात एक रहस्यमय शीर्षक लिहिलं होतं, विलो क्रीकचा रहस्य. माऊने हळूवारपणे पुस्तक उघडलं आणि नाऊ उत्सुकतेने त्यावर झुकली. आत त्यांनी हाताने काढलेले नकाशे, विचित्र चिन्हे आणि एक अशी कथा वाचली, जी त्यांचं मन रोमांचाने भरून गेलं. त्या पुस्तकात एका लपलेल्या खजिन्याचा उल्लेख होता, जो बऱ्याच वर्षांपूर्वी कुख्यात समुद्री लुटारू कॅप्टन ब्लॅकबर्डने जंगलात दडवला होता. पुस्तकानुसार खजिन्याच्या रक्षणासाठी त्याने वाटेत कोडी, अडथळे आणि जाळे तयार केले होते, जेणेकरून कोणालाही ते सहज सापडू नये. फक्त सर्वात धाडसी आणि चतुर लोकांनीच तो खजिना शोधू शकला असता. नाऊच्या डोळ्यांत चमक आली. आपण हा खजिना शोधला पाहिजे, तिने आनंदाने ओरडले. माऊनेही तेवढ्याच उत्साहाने मान हलवली. पण आपल्याला काळजी घ्यावी लागेल. या वाटेत खूप धोके असू शकतात. पुस्तकात पहिली कोडी होती, जिथे वृक्ष उंच आहेत आणि सावल्या पडतात. एक खडा एकटा उभा आहे, धाडसी माणसाची वाट पाहतो. शब्द उच्चारा आणि मार्ग उघडेल, पण हलके चाल, कारण खजिना जवळ आहे. दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. त्यांना लगेचच माहीत होतं की त्यांना कुठे जायचं आहे. ओल्ड स्टोन सर्कल, जो विलोच्या जंगलात मोठ्या दगडांचा एक रहस्यमय समूह होता. कोणालाही हे माहिती नव्हते की हे दगड तिथे कसे आले किंवा त्यांना कोणाने ठेवले. पण हे गावातल्या मुलांसाठी नेहमीच एक जिज्ञासेचं ठिकाण होतं. त्यांच्या पाठीला बॅग लावून माऊ आणि नाऊ त्यांचा हा रोमांचक प्रवास सुरू केला. जंगलाच्या दिशेने जाणारा रस्ता शांत होता, फक्त झाडांची सळसळ आणि पक्ष्यांचं किलबिल त्यांची साथ होती. जसं ते पुढे गेले, झाडं उंचावली आणि त्यांच्या फांद्या रस्त्यावर लांब सावली टाकत होत्या. लवकरच ते ओल्ड स्टोन सर्कलला पोहोचले. केंद्रात एक विशाल खडा होता, जो माऊपेक्षा खूपच उंच होता. खड्याची पृष्ठभाग गुळगुळीत आणि प्राचीन होती आणि त्याच्या तळाशी काही विचित्र चिन्हे होती, जशी त्यांनी पुस्तकात पाहिली होती. हेच असणार, माऊने फुसफुसले. पण आपण कोणता शब्द बोलायला हवा? नाऊने विचार केला, तिच्या बोटांनी चिन्ह स्पर्श करत. ते काही काळ विचारात पडले. मग नाऊला एक कल्पना सुचली. कदाचित हा एखादा समुद्री लुटारूचा शब्द असेल, जसं अहोय किंवा खजिना. माऊने मान हलवली. चला प्रयत्न करून पाहूया. खड्याच्या समोर उभं राहून माऊने म्हटलं, अहोय. काहीच घडलं नाही. नाऊने विचार केला आणि मग म्हटलं, खजिना. तरीही काहीच घडलं नाही. ते हताश झाले. पण मग त्यांनी कोडी पुन्हा वाचली तेव्हा नाऊच्या मनात एक विचार आला. हे सांगते, शब्द बोला. काय असेल? जर तो शब्द धाडस असेल, तेच तर आपल्याला दाखवायचं आहे. एक खोल श्वास घेत माऊ पुढे गेला आणि म्हणाला, धाडस. अचानक खडा थरथरू लागला. जमीन हलू लागली आणि दोन मोठ्या झाडांच्या मध्ये एक लपलेला मार्ग खुला झाला. मार्ग लताव आणि दाट झाडांमध्ये झाकलेला होता, पण हे स्पष्ट होतं की पुढे जाण्याचा मार्ग याच्यातून होता. माऊ आणि नाऊने उत्सुकतेने एकमेकांकडे पाहिले आणि त्या नवीन मार्गावरून पुढे चालू लागले. हा मार्ग जंगलातल्या सगळ्यात घनदाट भागातून जात होता आणि त्यांना एका छोट्या जागेत घेऊन गेला. त्या जागेच्या मध्यभागी एक जुना लाकडी दरवाजा होता, ज्यावर एक गंजलेली लोखंडाची अंगठी होती. हेच पुढचं पाऊल असणार, माऊ म्हणाला त्या अंगठीला ओढत. दरवाजा चरमराट करत उघडला आणि खाली एक अंधारलेली बोगदा दिसली. दिवे हातात घेऊन बहिणी त्या बोगद्यात उतरल्या. तिथली हवा थंड आणि दमट होती आणि भिंतींवर अधिक विचित्र चिन्हे कोरलेली होती. जसं त्या बोगद्यात पुढे गेल्या, त्यांना आणखी एक कोडी सापडली. यावेळी भिंतीवर 3 लिव्हर होते, प्रत्येकाच्यावर एक वेगळं चिन्ह होतं. एक पक्षी, एक झाड आणि एक सूर्य. पुस्तकात याबद्दल काहीच नाही, नाऊने चिंताने म्हटलं. माऊने थोडं विचार केलं. कदाचित आपण पाहिलेल्या गोष्टींची चाचणी असेल. आपण जंगलात होतो, झाडांनी वेढलेले आणि खजिन्याचा शोध घेण्यासाठी सूर्याचं अनुसरण करत होतो. त्यामुळे कदाचित उत्तर झाड आणि सूर्य असावं. त्याने झाड आणि सूर्य असलेल्या लिव्हरला खेचलं. एक क्षण काहीच झालं नाही.
पण मग एका मोठ्या क्लिक आवाजासोबत एक दरवाजा उघडला आणि आत एक छोटा खोली दिसली. खोलीच्या मध्यभागी एक मोठा लाकडी संदूक होता, धूळ आणि कोळ्यांचं जाळं त्यावर होतं. माऊ आणि नाऊच्या तोंडून आश्चर्याचा आवाज आला. हेच खजिना असणार का? त्यांनी त्या संदुकाचा झाकण हळूवारपणे उघडला. आत सोन्याचे नाणे, चमकते दागिने आणि एक कागदाचा गुंडाळलेला तुकडा सापडला. माऊने तो उलगडून वाचायला सुरुवात केली. जे धाडसी आणि बुद्धिमान आहेत त्यांच्यासाठी खजिना योग्य बक्षीस आहे. पण या सत्याला लक्षात ठेवा, सर्वात मोठा खजिना प्रवासातच आहे. नाऊ हसली. प्रवासच खरोखर सर्वोत्तम होता, नाही का? माऊने मान हलवली. आणि आपण खजिनाही शोधलाय. आपण हा खजिना गावात न्यायला हवा आणि सगळ्यांसोबत वाटायला हवा. जसं त्या निघायला लागल्या तसंच पाठीमागून एक हलकी आवाज आली. त्या वळून पाहिलं तर दरवाजावर एक वृद्ध माणूस उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या आणि त्याच्या हातात एक काठी आणि एक लालटेन होती. तुम्ही कोण आहात? माऊने थोडं घाबरून विचारलं. तो वृद्ध माणूस हसला. मी या खजिन्याचा रक्षक आहे. खूप वर्षे झाली, कोणीही या कोड्या सोडवून इथे पोहोचलेलं नाही. तुम्ही दोघी खूप धाडसी आहात. नाऊचे डोळे मोठे झाले. आपण हा खजिना घेऊ शकतो का? तो वृद्ध माणूस हसला आणि म्हणाला, हो, तुम्ही हा खजिना घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, खरी संपत्ती संदुकेत नाही. खरा खजिना तुमच्या प्रवासात, शिकलेल्या गोष्टींमध्ये आणि दाखवलेल्या धाडसात आहे. माऊ आणि नाऊने त्याच्या शब्दांना मान दिली आणि हसत मान हलवली. खजिना आणि हृदयात आनंद भरून त्या गावाकडे परतल्या, कारण आता विलो क्रीकचं रहस्य त्यांनी सोडलं होतं आणि ही कथा आता त्यांची स्वतःची होती. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.